शहरातील अतिक्रमणाविरोधात गोंडपिंपरी नगर पंचायत ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसून आली। जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयासमोरील रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली। या मोहिमेत तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले। कारवाई दरम्यान काही नागरिकांनी विरोध दर्शवत रोजगाराच्या संधी हिरवल्या जात असल्याची भावना व्यक्त केली। गरिबांवर अत्याचार आणि श्रीमंतांवर मेहरबानी असे आरोप करत प्रशासनावर अविश्वास व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या। त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। दरम्यान नगरपंचायत गोंडपिंपरीचे मुख्य अधिकारी विवेक चौधरी यांनी लोकराज्य टीव्हीशी बोलताना स्पष्ट केले की संबंधितांना 3 ते 4 वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या। रस्त्यांवरील अतिक्रमण स्वखर्चाने हटविण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई अपरिहार्य ठरली। मुख्य अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की शहरातील जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ते मोकळे करणे आवश्यक होते। आठवडी बाजारात व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच संपूर्ण गोंडपिंपरी शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू राहील असा ठाम इशारा प्रशासनाकडून देण्यात आला। नक्कीच आपण बघताय आपण गोंडपिंपरी शहरामध्ये आहोत आणि गोंडपिंपरीचा खरं तर हा नॅशनल रोड आहे। सूर्जागड पर्यंत जाणारा आणि अनेक हायवे देखील इथं जातात, रोज अपघात देखील होते। आपल्यासोबत युवक आहेत खरं तर गोंडपिंपरी नगरपंचायतच्या माध्यमातून इथे जे अतिक्रमण आहे अतिक्रमण धारकांना नोटिसां बजावलेलं होतं आणि 3 दिवसाचं अल्टिमेटम देखील होतं। खरं तर इथं आज नगरपंचायतच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याची सुरुवात झालेली आहे। आपण नक्कीच लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून बघत असाल इथले जे जेसीबी आहेत किंवा यांत्रिक म्हणजे यंत्राच्या सहाय्याने इथले हे जे अतिक्रमण आहेत ते खरं तर काढण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत युवक आहेत, त्याचं नाव काय आपलं माझं आणि काय समस्या आहे? माझं नाव सचिन आहे कुकुडकर आणि मी जर बघितले ते अतिक्रमण होते ते हटवत होते, परंतु जे अधिकारी आहे ते अधिकाऱ्यांना आयडी लावलेली नाही, कारण का कायद्यानं बंधनकारक आहे आयडी लावणं। नाहीतर कोणता अधिकारी कोणी येऊन जर उपडत आणि घेऊन जात असेल तर हे गैरवर्तनच दृष्टिकोन येऊ शकते लोकांच्या। खरं तर इथे पोलिसांचा ताफा देखील आहे, पोलीस आपल्या वर्दीवर आहेत, त्यांचं नाव देखील इथे आहे। मुळात अतिक्रमणाचा प्रश्न आहे की आपली जी आग आहे किंवा आपण जे कायद्याची भाषा करताय तर ती खरं तर आपण इथले स्थानिक असल्यामुळे इथले कार्यकारी अधिकारी असतील किंवा समस्त पोलीस अधिकारी आपण त्यांना खरं तर ओळखतो। मुळात आपला प्रश्न काय आहे? लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून काय सांगतायत की इथले जे अतिक्रमण हटवत आहेत ते कायदेशीर आहेत की कायद्याने, म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? जर नोटीस दिली असेल तर कायद्यानं जरुरी आहे। कायदा जेव्हा 2-3 वेळा जर नोटीस देणार तर कायदा मानणं जरुरी आहे, परंतु ह्या दृष्टिकोनातून जरुरी आहे जेव्हा जर कोणताही अधिकारी जर आयडी कार्ड नसेल लावून तर त्यांनी जर कायदाच मानत नसेल तर मग लोकांना का कायदा मानायचा हा प्रश्न येतो। कारण का जर लोकांसाठी जर कायदा असेल मग अधिकाऱ्यासाठी कायदा आहे का नाही हा प्रश्न येतो। पहिला स्वतः कायद्यालय मानावं, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी लोकांसाठी जे कायदे बनवले आहे मग लोक कायदे मानावे। नक्कीच आपल्यासोबत शंकरभाऊ पाल आहेत, खरं तर सामाजिक कार्यकर्ता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक समस्यांच्या ज्या बाजू त्या खरं तर मांडत आहेत। काय सांगाल? खरं तर नगरपंचायत मधनं खूप मोठी कारवाई पाहायला मिळत आहे। अगदी तहसील कार्यालयाच्या समोर पंचायत समितीच्या समोर ती दुकानं टाकलेली आहेत, ती खरं तर अतिक्रमणामध्ये आहेत असं सांगत नोटिसा बजावल्या आणि 3 दिवसाचा अल्टिमेटम होता तो पूर्ण झालाय आणि त्यामुळे कुठेतरी अतिक्रमण हटवण्याचं काम नगरपंचायतच्या माध्यमातून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये होतात, काय सांगा? आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की खरोखरच जर शासनाला इथलं अतिक्रमण हटवायचं आहे तर यापूर्वी या लोकांना या गोंडपिंपरीच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवायचं असं त्यांना नोटीसमध्ये आहे। पण नेमकं याच समोरच लोकांना हटवणे सुरू केले आहे। हा मला तर वाटते या लोकांवरती अन्याय आहे आणि यापूर्वीही असे अनेकदा अतिक्रमण हटवले, पण परत पुन्हा आणखी हे काही दिवसापुरतं फक्त हटवतात आणि परत ती पण लोन बसतात। मग शेवटी हे जे लोक बेरोजगार, तसं मी त्यांना विचारत होतं, मी म्हणलं 2 लाखाचं लोन घेतलं म्हणे, हे लोन कसं फेडणार? ती एक बेरोजगार महिला आहे बिचारी, 2 किलो तेल आणते, 1 किलो बेसन आणते आणि आपला रोजगार निभवत आहे। आजचाच सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं की रोजगार तुम्ही द्या, पण हे रोजगार हटाव हा कार्यक्रम सुरू आहे असं तरी मला वाटते, असं मला वाटतं।
नक्कीच आपण सांगतात की रोजगार निर्मिती करायची शासनाची नक्कीच गरज आहे. मात्र अतिक्रमण हटवण्याचा जो कायद्याअंतर्गत जे कार्य चालू आहे या माध्यमातून आपण भावनिक नक्कीच जे रोजगारीचा प्रश्न आहे तो उभा केलेला आहे खरं तर. पण हे सत्य आहे का की त्यांनी नोटीस हटवण्यासाठी ती त्या सगळ्यांनी दिली होती आणि हे अतिक्रमण इथलंच नव्हे तर संपूर्ण गुंडपिंपरी शहरामधलं हटणार आहे का, काय म्हणजे माहिती आहे? तेच मलाही म्हणायचं, जसं आपण विचारलं आणि या तहसील ऑफिसच्या समोरच लोकांचा विचार हटवून राहिलं. मग यापूर्वीही 1-2-4 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वी पण हटवले, पण पुन्हा नेमकं तसंच का बसवतात? पण शासनात जर खरोखर जर कळकळ असेल तर पुन्हा हमी द्यावं की आम्ही पुन्हा हे लोक हटलेलं पुन्हा कोणालाही बसू देणार नाही, असं शासनाची हमी पाहिजे ना. नाहीतर आमच्या समोर आमच्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये हटवतात आणि 1 महिन्याने जैसे ठेवतात. म्हणजे हे अन्याय आहे, एक गरीबावर अन्याय आहे आणि मोठ्या माणसाला न्याय आहे. ही मला सांगायचं आहे. नक्कीच गरीबावर खरं तर अन्याय होतोय असं देखील सांगितलं. संपूर्ण खरं तर पोलीस यंत्रणा सगळी इथे आहे. आपल्यासोबत नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कारण इथली परिस्थिती सध्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या समोर की इथलं अतिक्रमण हटवा असं कायदेशीर आपण नोटीस दिलेल्याच्या बातम्या आपण दाखवल्यात. खरं तर त्या नोटिसीचं पालन खरं तर झालं नाही आहे का? कारण इथले जे युवक आहेत किंवा इथले सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की हा खरं तर गरीबावर अन्याय आहे आणि ही जी कारवाई आहे कायदेशीर कारवाई ही खरं तर श्रीमंत लोकांवरती होणार का, की शहराच्या बाहेर किंवा पोटजीविकेसाठी इथे बसलेले जे गेले इथे टाकलेले आहेत तिथपर्यंतच आपण थांबणार? नेमकं खरं काय आहे? खरं तर बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे अतिक्रमणाच्या वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी येत होत्या. गुंडपिंपरी नगरपंचायत हद्दीतनं जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गामधनं मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होती. इथं गेल्या अनेक दिवसापासून ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण करतात त्यांना तर खरं तर कोणत्याही प्रकारची नोटीस देण्याची आवश्यकता नाही असं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. तरी पण त्या दुकानदारांचं अतिक्रमण धारकांचं नुकसान टाळण्यासाठी गेल्या आपण 4 महिन्यापासून जवळपास प्रत्येकाला 3 ते 4 नोटीस देऊन झालेल्या आहेत. आणि आजही आपण अतिक्रमण मोहीम सुरू केल्यानंतर जे दुकानदार स्वतःहून आपलं अतिक्रमण काढत आहेत त्यांचं कोणतंही नुकसान न करता त्यांना अजून काही तास देण्यात येत आहेत ते त्यांचं अतिक्रमण काढतायत. म्हणजे दुकानदार हजर नाही त्यांचं अतिक्रमण आपण स्वतः काढतो. अतिक्रमण हटाव मोहिमेचा पहिला टप्पा आहे. संपूर्ण शहरातील अतिक्रमण आपल्याकडे उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे, स्वतःचा JCB नाही, एकच फॅक्टरी अवेलेबल आहे, म्हणून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातलं अतिक्रमण काढणार आहोत आपण. आता दुसरा प्रश्न, काही लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न या निमित्ताने हायलाईट झालेला आहे. तर आपण आठवडे बाजारात पेवर ब्लॉकचं काम आणि वाढीव ओट्याचं काम करतोय. ज्या लोकांना तिथं व्यावसायिक संधीची आवश्यकता आहे, फ्रुट्सवाले, व्हेजिटेबल मार्केटवाले, त्यांनी नगरपंचायतशी संपर्क साधावा. त्यांनाही त्यांच्या व्यवसायासाठी जागा अवेलेबल करून देण्याचं नियोजन नगरपंचायतने केलेलं आहे. परंतु अतिक्रमण काढताना कोण गरीब कोण श्रीमंत कोण कसा याचा विचार न करता रस्ते सुरक्षा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण अतिक्रमण काढण्याचं नियोजन नगरपालिकेने केलेलं आहे. या संबंधात आपल्याला महावितरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन सर्वांचं सहकार्य लाभलंय. नागरिकांनी देखील सहकार्य करावं अशा अपेक्षा. महसूल विभागामधलं कोणी आपल्यासोबत आहे का? महसूल विभागाचे नायब तहसीलदार आपल्यासोबत आहे. नक्कीच इथल्या काही लोकांच्या प्रश्नांचे जसं आपण सांगितलं की कायद्याच्या अंतर्गत नॅशनल जो हायवे आहे तो खरं तर मोकळावा, अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत आणि त्यामुळे नोटिसा देखील दिल्या. 3-4 नोटिसानंतर अतिक्रमण हटवत असताना त्यांना संधी देखील दिली आहे. काही वेळ सुद्धा आपण देतोय. मात्र हे अतिक्रमण हटवताना हे कायम असणार आहे का गुंडपिंपरी शहराचं? खरं तर यानंतर आपण ज्या पद्धतीने सांगितले पेवर्स लावून आठवडी बाजारामध्ये जे रोजगार संधीची निर्मिती आहे त्यासाठी काही आपण नोटीस यापुढे असं लोकांना किंवा बेरोजगारांना आपण ही माहिती पोहोचवली आहे का? किंवा राजकारणी काही दबाव असल्याचं देखील माध्यमात चर्चा आहे. हे सगळं करत असताना गुंडपिंपरी खरं तर गुंडपिंपरी ही मोठी खरी कारवाई आहे. कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक बळी जात आहेत. मात्र शहरामध्ये खरी तर प्रशासकीय कारवाई नव्हती. आता आपल्या माध्यमातून खरं तर होत आहे. आता गुंडपिंपरीकरांना आपण काय आश्वस्त करणार आहात या निमित्ताने? गुंडपिंपरीकरांना हेच आश्वस्त करेल मी या निमित्ताने की रस्ते सुरक्षा आणि गुंडपिंपरीकरांची सुरक्षा हा प्राथमिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा कोणालाही वैयक्तिक डोळ्यासमोर ठेवून कारवाई करत नाही आहोत आपण. या निमित्ताने काही लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न समोर आलेला आहे. त्या निमित्ताने नगरपंचायत स्तरावर असं नियोजन केलेलं आहे. प्राथमिक स्तरावर व्हेजिटेबल मार्केट आणि फ्रूट मार्केटचा सर्वे केलेला आहे. त्यांची नोंद घेऊन त्यांना आपण वाढीव ओट्या जे बनवत आहोत तिथे जागा देण्याचं नियोजन केलेलं आहे. तसंच गांधी चौकात नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचं देखील नियोजन केलेलं आहे. इथं जो रोजगारीचा प्रश्न येईल तो तिथं त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. परंतु रोजगारीपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न रस्ते सुरक्षा आहे. माध्यमांना देखील सर्वांना माहित आहे
की ह्या पट्ट्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होती. यापूर्वी आपण 2 महिन्यापूर्वी मोकाट जनावरांचा प्रश्न असाच सोडवला. आता हा अतिक्रमणाचा दुसरा प्रश्न आहे, आपण तो सोडवतोय प्रमाणे. नक्कीच लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून आपण बघतात की आताच खरंच नगरपंचायतचे CEO आहेत विवेक चौधरी यांच्याशी आपण थेट चर्चा केलेली आहे. लोकांची चर्चा देखील आपण केलेली आहे. खरं तर रोजगाराचा प्रश्न हा निकाली काढण्यासाठी मग गांधी चौकातील बिल्डिंगचा प्रश्न असेल किंवा आठवडी बाजारामध्ये पेवर्सच्या माध्यमातून किंवा चौकोट असा तिथे आपण व्यवसाय करू शकतो अशा पद्धतीची सुविधा देखील त्यांनी केली असं सांगत आहेत. खरं तर राजकीय हस्तक्षेप कुठला नसून अवजड जी वाहनं जात आहेत किंवा इथे अपघात होत आहेत ते अपघात कुठेतरी थांबले पाहिजेत असं देखील नगरपंचायतच्या सेवेचं लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून सांगणं आहे. खरं तर इथे जे गोवंश म्हणजे जनावरं होती त्यांचा देखील बंदोबस्त केलेला आहे. खरं तर गोंडपिप्रीकरामध्ये ही पहिली कार्यवाही आपण म्हणूया, कारण गोंडपिप्रीमध्ये अनेक चढ उतार होत असतात. मात्र आता प्रॅक्टिकल कारवाई करताना कुठेतरी नगरपंचायत आणि तहसील विभागासोबत पोलीस प्रशासन हे नगरपंचायतच्या सोबत आहेत